डॅडी, आज परत एकदा माझ्या घरासाठी तुम्ही देवावानी धावून आलात. आज परत तीच लोक, तीच परिस्थिती, तीच चिखलफेक, पण तुम्ही आज त्याच ताकदीने माझ्या पाठीशी उभं राहिला. डॅडी, माझ्यावर तुमचे उपकार मी कधीच नाही फेडू शकत. बापू, आपल्या माणसात उपकाराची भाषा करायची नाही. किती वेळा सांगायचं तुम्हाला? हो, तुमचा पेच आम्हाला कळतोय. हो, किती मी मोठी गुन्हेगार असली तरी तुमची आई आहे ती. ते बघा, काळजी करू नका. आपण ह्यातनं काहीतरी मार्ग काढू. येऊ का? येस येस. तेजू मॅडम, सर्व मुलं बोलतायत की तुम्ही सुट्टीवर चालला आहे. आता तुम्ही आम्हाला कधी शिकवायला नाही का? मॅडम, आम्ही तुम्हाला खूप मिस करतो. अरे बाळा, मी सुट्टीवर जाते. शाळा सोडून थोडी ना जाते. सुट्टी संपली की परत येणार आहे मी. जा खेळ आता. ताई, अहो ताई, उठा की. ओ ताई, काय झालं? धनु, मी जरा मार्केटात जाऊन येतो. थोडंसं काम आहे. आणि तुझ्या आईबद्दल घरात काय बोलायची गरज नाही. धनु, मावशीबाई, तेजूची बातमी कळली आम्हाला. धनुपुरी, अगं रागावलीस का माझ्यावर? नाही, बरेच दिवस झाले बघतोय तुझ्या मनात काहीतरी काय असेल तर बोलून टाक ना. अगं, माझं जर काही चुकलं असेल तर ते तरी सांग ना. मग कोणाचंच काय बी चुकलं नाहीये ना. मला असं वाटायला लागलंय ना की माझ्यात सगळ्या गोष्टी चुकतात. इथे सगळ्यांना ना स्वतःच्या सोयीनुसार वागायचं असतं. मग त्या वागण्यानं समोरच्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तो आयुष्यातनं उठला तरी बी चालेल. आईला वाटलं ती गाव सोडून निघून गेली. तिच्या मागं तिच्या लहान पोरांचं काय, तिच्या नवऱ्याचं काय, त्यांना कोण बघणार, कसलाच विचार नाही केला. काल वहिनीला वाटलं ती परत तिला माघारी घेऊन आली. त्यांना आई परत आली आहे ऐकून गावातले आले लगेच भांडायला. पण या सगळ्याचा आमच्यावर काय परिणाम होईल, दादाच्या मनस्थितीवर काय परिणाम झाला, त्याचा विचार कोणीच नाही केला. धनु, आई परत आली कधी? मला कसं माहित नाही? सूर्या पण काय बोलला नाही मला. तुम्हाला का सांगावं कोणी काय? तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा करता पण स्वतः मात्र स्वतःच्या सोयीनुसार सगळं लपवून ठेवता. लग्न म्हणजे दोन माणसातलं नाही तर दोन कुटुंबातलं एकत्र येणं असतं ना. पण त्या दोन माणसांचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे का नाही, ते एकमेकांना पसंत आहेत का नाही, हेच बघायचं विसरून गेलात तुम्ही. तुम्ही माझं दत्तू बरोबर लग्न लावून दिलं, ते त्याला जिमसाठी पैसे देणार, या व्यवहाराच्या बोलण्यावर तुम्ही लग्न नाही माझ्या आयुष्याचं डील केलं, डील व्यवहार केला. आणि हा व्यवहार करताना तुम्हाला मला साधं सांगणं बी गरजेचं वाटलं नाही. धनु, पोरी खरे, मी तर तुला जिमसाठी पैसे देतो म्हणालो होतो, पण अगं पण काय? हा, पण काय? तुम्ही माझं त्याच्याबरोबर लग्न लावून दिलं कारण तुम्हाला महान बनायचं होतं. त्या आईने माझ्या लग्नात येऊन मला तीट लावलं कारण तिला महान बनायचं होतं. अहो, पण या सगळ्यात
माझं काही आहे का नाही? हा, मी आहे ना. मग मला का नाही विश्वासात घेतलं कोणी? तुम्ही सगळ्यांनी ना फक्त मला गृहीत धरलं. त्या दादाला ना असं वाटतंय की माझा संसार ना लय सुखात चालू. मी दत्तू सोबत खूप आनंदात आहे. याच खोट्या आशेवर रोज आनंदाने तो माझ्याशी बोलतो, माझ्याकडे बघतो. नाना, महान बनण्याच्या नादात ना फक्त माझा नाही, दत्तूचा, दादाचा, सगळ्यांचा आनंद उद्ध्वस्त केलाय. अहो, दत्तू आहेत ना, खुश नाही येतो या संसारात. रोज ना मी आमच्या या संसाराचा गाडा माझ्या परीने कसा तरी ओढण्याचा प्रयत्न करते. रोज सकाळी उठून स्वतःची समजूत घालते की नाही, कधीतरी आमचं हे नातं फुलेल, सगळं चांगलं होईल. पण हे सगळं करताना ना मला खूप त्रास होतोय ना. नाना, तुम्ही ना आता फक्त एक काम करा माझं. एवढ्या खोट्यानंतर ना आता आणखी एक खोटं बोला माझ्या दादा बरोबर. तो आज नंतर मला जेव्हा केव्हा विचारेल ना की माझी धनू आनंदात आहे ना, तेव्हा त्याला इतकंच सांग की हो, त्याची धनू दत्तू बरोबर लई सुखाचा संसार करते, लई आनंदात. कारण त्याला जर यातलं काय कळलं ना तर काय करल माहित नाही. नियतीनं तसं बी त्याच्या वाटेला कधीच सुख दिलं नाही. त्याला नेहमी दुःखाचा कडवट घासच दिला. त्यामुळे तुमच्या या खोट्याने ना त्याला थोडं सुख मिळेल. पोरी, अगं कसं सांगू तुला, तुमचं लग्न लावून देण्यामागची भावना माझी खरी होती. पण असं कवेल मला कधी वाटलंच नव्हतं. तुझा राग रास्तच आहे, पण मलाच आता यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. काय होत आहे? एवढ्या उन्हात तरी कामपोटी निघाला का काय घरनं? खाऊन पिऊन निघत जावा इथून पुढं. नाही, तसं नाहीये. खाल्लं होतं मी, पण गोळ्या घ्यायचं विसरले म्हणून कदाचित असं झालं असं. ते थोडं वीकनेस वाटतोय ना मला. पण आजारी तर वाटत नाही तुम्ही. नाही, दिवस गेलेत मला. घ्या मग आधी सांगायचं नाही बाय. अभिनंदन तुमचं. तुम्हाला एक सांगू का, तुमचा यो टापटीपणा बघून ना मला एक खात्री झाली. तुम्ही का नाही एक नंबर भारी आई होणार बघा. संस्कार बिंस्कार एकदम भारी करणार बाळावर. थँक्यू. घ्या थँक्यू काय त्यात. तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या इथून पुढं. गोळ्या औषधं टायमात घ्या. आणि तुम्हाला अशी परत सारखी सारखी चक्कर बिक्कर आली तर माझ्यासारखी भली पोरगी मिळणार आहे वय तुम्हाला कुठं. येईन मी माझी काळजी. अहो सांभाळा की स्वतःला. मी सोडते तुम्हाला घरी. चला. नाही, नको, मी जाईन. अक्का, अहो काय झालं? तुम्ही ओळखता वय यांना? अहो 2 जीवांची येऊ बिचारी. आता चक्कर आली यांना. काय? अक्का चल, मी तुला माझ्या गाडीवरून घरी सोडतो. तुम्ही भाऊ का काय यांचं? तसं समजा. अक्का चल, मी घरी सोडतो. नाही, नको, उगाच तुला कशाला त्रास. मी जाईन ना माझी. अहो आता सोडतायत म्हणतात तर जावा की. ओ घेऊन जाओ तुम्ही यांना. मंजुळे, आजच्या दिवसात एकदम भारी काम केलंस बघ. असं मदतीला पडावं एखाद्याच्या. चला, ही बया तर गेली. आता आपल्याला घ्यायला तर कोणी येणार नाही. हे 2 टांग टाकत चला. बाया, जीवाला हाड आहे का बायकांच्या? वड्याचं त्याला वांग्यावर काढायचं, त्यांना तरी काय म्हणायचं? ए हा,
चल बंद होईल तुझी नाटक. हा अजून तुझ्यामुळे किती ऐकून घ्यावं लागणार आहे ग मला. हा उषा, अगं बोलायची काय पद्धत आहे का नाही? या तुमचीच कमतरता होती. मनात आलं आणि ह्यो असला धोंडा माझ्या लेकाच्या गळ्यात बांधला. हा तो सुखी नाही. मला 4 माणसात बसता उठता येत नाही हिच्यामुळं. आणि आता काय गावातल्या बायकांनी नाचक्की केली माझी. आता हिची आई घरात येऊन बसली या. सगळ्या गावाचं मला ऐकून घ्यावं लागतं या. तुम्हाला काय ती घरात नाही राहत, बाहेर राहते. चांगलंय. म्हणजे गावात चर्चेला उदान ना. आता सूर्याला सुद्धा कळत नाही. देवीचं दागिना चोरून त्या पुजाऱ्या बरोबर पळून जाणार बाईला दारात उभी केलीच कशी मी म्हणते. आणि आता काय डॅडीने सुद्धा साथ दिली. त्या बाईला घरात ठेवायला लावली. आणि काय ग तुझ्या आईला कळत नाही का? आईनं करायचं आणि भावाने निस्तरायचं. पण त्यांच्या कर्माची फळं आम्हाला भोगावी लागतात. जेव्हा पण कुठल्या पापाची परीक्षा घेतो आमची कोणाला ठावं. अगं किती बोलशील? दुसऱ्याच्या मनाचा विचार कर की जरा. सरा बाजूला. मी कुणाचा विचार करणार नाही आणि कुणाचा ऐकणार नाही सांगून ठेवती या. माझ्या नादाला लागायचं नाही तुम्ही. मी काय नाही सांगितलं. आता बोलायचं राहिलंय काय? सगळ्या गावालाच कळलंय. तेजू अक्का भेटलेली. ती रस्त्याने जात होती आणि तिला चक्कर आली. काय आता कशी आहे ती? ठीक आहे ती. मी तिला तिच्या घरी सोडून आलो. तिला आईबद्दल तर काही कळलं नाही ना? तिच्याकडे बघून वाटलं तर नाही, पण आता इतकं सगळं झालंय, तिला काय कळायचं राहणार आहे? धनू, गावातले लोक लई चिडलेत. ते सगळे डॅडींच्या शब्दामुळे गप बसलेत. पण जास्त दिवस गप नाही बसणार ते. मला ते सगळं अवघडच वाटतंय. मावशी, मावशी. कोण सूर्या? हा मावशी, अगं किती वेळ झालं मी चौकात थांबलोय. तू दूध घालायला का आली नाहीस? सूर्या याच्यानंतर माझ्या दारात यायचं नाही तू. तुझ्याकडे मी दूध घालणार नाही. काय झालं? दूध का घालणार नाहीस तू? देवाचा माणूस म्हणून सारगाव बघता येणार तुझ्याकडं. आणि तूच देवाचा गाभारा लुटणाऱ्या बाईला घरात आसरा दिलायस. तुझ्या बरोबर व्यवहार केला ना तर देवी आम्हाला नाही माफ करायची. परत माझ्या दारात येऊ नकोस. दूध नाही मिळायचं तुला. दादा आलास? आणलं सामान बघू. दादा एवढंच सामान? अख्खी दुकानं पालती घातली. एवढं सामान मी आलंय मला. काय असं थोडे सामान होतं जेवढं मिळणार नाही? अगं सामानाचं काय नाही राजू. बाजारात गेलं तर कोणी नीट बोलायला तयारच नाही. तर म्हणजे यादी दिल्यावर बघितल्यासारखं करायचं आणि सामान नाही म्हणून सांगायचे. दादा ते प्रश्न मंजुषा आणायला लावली होती. दे ना लवकर. प्रश्न उत्तर लिहून यायचे. नाही मिळालं. त्या दुकानात असणार आहे, पण तिने जाणून बुजून दिलं नाही मला. अगं सकाळी दूध घालायला गेलो तर तिथं दूध बी कोणी घेतलं नाही. काय प्रकार आहे हा सगळा? काय प्रकार? तू आणलेल्या त्या बाहेर बसलेल्या बाईला विचार काय प्रकार आहे ते. असं काय केलं त्यांनी की अख्खं गाव एकजुटीनं आपल्या विरोधात उभं राहिले ना? ते जाऊन विचार तिला. काय आता काय झालं लाईटला? यावेळी तर कधीच लाईट जात नाही. थांब मी बघून आले. दादा आसपास सगळीकडे लाईट आहे. पवार काकूंच्या घरी पण लाईट आहे. फक्त आपल्याच घरी लाईट नाही. कसं काय? सूर्या, मला असं वाटतं फ्यूज गेला असेल. आपण एकदा जाऊन बघूयात का? चला. फ्यूज तर व्यवस्थित आहे. लाईट कशी काय गेली?
आता फ्यूज बी गेला नाही म्हणल्यावर काहीतरी डांबव फॉल्ट असेल बघ. सकाळी वायरमनला बोलूनच बघायला लागेल. तोवर असा अंधारातच बसायला लागेल बघ. पाणी नाही असं कसं झालं? लक्ष्मी काकूंना विचारते. लक्ष्मी काकू, काय पाणी आले का तुमच्या घरी? वय वय सकाळपासून पाणी आहे आमच्याकडं. सकाळी झालंय. सकाळी झालं मग इथं कसं नाही आलं? कळलं? दादा, अरे अर्धीच कळशी पाणी उरलंय, तेच पुरून वापरावं लागेल. सगळ्यांच्या घरी पाणी आलं दादा, आपल्याच घरी पाणी नाही आलं. सूर्या, आपल्याच घरातले लाईट गेले आणि आता पाणी पण आपल्याच नळाला नाहीये. हा काय प्रकार आहे नक्की? हा सगळा काय प्रकार आहे ते कळ लवकरच त्यांना. आता ही कुठं सुरुवात आहे. अजून लय लांबचा पल्ला गाठायचा त्या सूर्याला आणि त्याच्या फॅमिलीला. आमच्यावर कुरघोडी करते आमचीच लेख. डॅडी, पण तुम्ही त्यांची पार नाकाबंदीच करून टाकली की. करावीच लागणार ना. आमच्या नाका खालून त्या आशाला पळवून घेऊन गेली आमची पोरगी. पण आम्ही बी तिचे बाप आहोत हे विसरली ती. लय भारी बर का डॅडी. अहो, सगळ्या लोकांसमोर सूर्याची बाजू घेऊन तुम्ही आपल्याच लोकांबरोबर भांडलात आणि परत एकदा सूर्याला पाय धरायला भाग पाडलं. आणि हे सगळं करताना गाववाल्यांना सूर्यावर बहिष्कार टाकायला भाग पाडायला सुद्धा तुम्ही माग पडला नाही. लय भारी डाव टाकला. अरे अजून तो आमचा डाव कुठं बघितलाय छत्री. असंच असंच त्या सूर्याचा एक एक आधार काढून घेणार आहे. नाही त्यांनी स्वतः लाथ मारून त्याच्या आईला घराबाहेर काढलं ना, नाव सांगणार नाही. जालिंदर निंबाळकर. दादा बोला की. औषध मिरच्या द्या, अर्धा किलो वांगी आणि 1 किलो भेंडी द्या. ए मायाडून बाबा माल घेऊ नको. जा तिकडे दुसरीकडे कुठं मिळतंय का बघ. अरे काय झालं पण? अरे जा म्हणलंय ना. इथनं पुढं बाबा तुझ्यावर व्यवहारच मला कुठला करायचा नाही. पण अरे जा की म्हणलंय ना. तेजू, तू अजिबात काळजी घेत नाहीस हा स्वतःची. अशी कशी चक्कर आली ग? नीट खाल्लं नव्हतंस का काही? बरं, आता हे लिंबू सरबत घे आणि आराम कर. शाळेत रजेचं सांगून आलीस ते बरंच केलंस. तुला का नाही आता मी कुठं बाहेर जाऊच देणार नाहीये. पी. तेजू बरं आहे का ग आता? नाही म्हणजे चक्कर नाही ना येत? नाही, ठीक आहे मी आता. काय ग? सगळं ठीक आहे ना? हां, ते स्वयंपाकाचं जरा बघायचं होतं. येत आहे का? हां, सगळं सरबत संपवायचं. हा, आलेच. कालपर्यंत जी लोक स्वतःहून माझ्याशी बोलायला यायची ती अचानक लांबनच निघून चालल्यात. कोणीच व्यवहार करायला मागणं. आणि हे असं चालत राहिलं तर खाणार पिणार काय, घर कसं चालायचं? नाही, असं करून जमणार नाही.
काम तर करावं लागेल. अरे काय चाललंय तुमचं? किती वाजलेत? दुकान का उघडलं अजून? अरे गिराईक सगळं परत गेला असेल. तिकडे काय